आज आपण अगदी हेल्दी असा मुगाच्या डाळीचा नाश्ता तयार करत आहोत। त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 4-5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। हे पहा अगदी छान अशी भिजली गेली आहे। ज्या वाटीने मुगाची डाळ मोजून घेतली त्याच वाटीने मोजून या ठिकाणी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। रवा दह्यामध्ये मिक्स करायचा आहे। थोडंफार घट्ट वाटत असेल तर पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या। मस्त असा आपल्याला आता हा रवा दह्यामध्ये 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे। एका साईडला जी भिजवलेली डाळ होती त्यामधलं सर्व पाणी मी निथळून घेतलं आणि सर्व डाळ जी आहे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घातले। थोडंसं अद्रक देखील किसून घातलं। लागेल तसं अगदी थोडं पाणी घालून मस्त असं मी डाळ वाटून घेतलेली आहे। जास्तीचं पाणी बारीक करताना वापरायचं नाही। आता ह्या बारीक करून घेतलेल्या डाळीमध्ये आपण जे दह्याचं आणि रव्याचं मिश्रण भिजवून ठेवलेलं होतं ना 15 मिनिटं ते सुद्धा घालायचं आहे। अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं बारीक करून घ्यायचं। हे पहा मस्त असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तयार करून घेतलेलं बॅटर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, परफेक्ट आहे, जास्तीचं पातळ तयार करायचं नाही। आता आवडीनुसार गाजर, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 चमचा हळदी पावडर घालायची आहे। 1 चमचा पांढरे तीळ घातलेलं आहे। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि मस्त असं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। भरपूर साऱ्या भाज्या घालून हा नाश्ता तयार करून घेतल्यामुळे अगदी पौष्टिक असं तयार होतो। अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचं, थोडंसं वरतून पाणी घालायचं म्हणजे सोडा मस्त असा ॲक्टिवेट होईल। हे पहा छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे। आता अशा प्रकारचा पॅन घेतलेला आहे। थोडंसं तेल लावलं, थोडेसे मोहरी आणि पांढरे तीळ घातले, 1-1.5 चमचा बॅटर घालायचं आणि हलकंसं आपल्याला हे पसरवून घ्यायचं। जास्तीचं पातळ किंवा जास्तीचं जाड बनवायचं नाही, मध्यम ठेवायचं। वरतून थोडेसे तीळ घालायचे म्हणजे कसं अजूनच पौष्टिक नाश्ता होईल। अगदी कमी आचेवरती झाकण ठेवून छान असं 3-4 मिनिटं आपल्याला हे खालच्या बाजूने भाजून घ्यायचं। वरची बाजू पूर्ण कोरडी झालेली आहे। मस्त जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे। बाजू बदली करून घेऊयात। हे पहा अगदी छान असं हे भाजलं गेलं आहे। कमी आचेवरती भाजायचं म्हणजे अगदी आतपर्यंत छान असा हा नाश्ता भाजला जातो। दोन्ही बाजूनी मस्त असं खरपूस तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही हा गरमागरम नाश्ता एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत खाऊन पहा, खूप छान लागतो। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा। तोपर्यंत मस्त खा।